नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. आपण यापूर्वी भूसंपादन कायद्याच्या संदर्भातील 3 भाग पाहिले. पहिल्या भागामध्ये आपण या कायद्याचा परिचय पाहिला. पहिला जुना कायदा 1894चा कायदा आणि 2013 या 2 कायद्यामध्ये नेमका काय भेद आहे, काय फरक आहे याविषयी आपण प्रास्ताविक चर्चा केली. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये या कायद्याचे उद्देश आणि या कायद्यामध्ये नव्याने जे काही समाविष्ट करण्यात आलेला भाग आहे, ज्याला आपण सामाजिक आघात परिणामांचा अभ्यास म्हणतो, तो अभ्यास, त्याचा अहवाल, त्याची जी काही पडताळणी आहे, या संदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत, कलम 10 पर्यंतच्या म्हणजे पहिले 3 प्रकरणं आपण 1 ते 10 पर्यंतचे कलम आणि 3 प्रकरणं या 2 भागांमध्ये पाहिले. यामध्ये कलम 3 प्रमाणे ज्या काही महत्त्वाच्या व्याख्या आणि संकल्पना होत्या त्या राहून गेल्या होत्या, म्हणून आपण तिसरा भाग केला. यापूर्वी आपण 3 भागांमध्ये 3 प्रकरणं पाहिलेली आहेत. आता आपण 4थं प्रकरणाचा काही भाग आज पाहणार आहोत. आणि आज आपण महत्त्वाचे जे नोटिफिकेशन्स आहेत, एक नोटिफिकेशन आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं, ज्याला आपण SIAचं नोटिफिकेशन म्हणतो, किंवा ज्याला सामाजिक आघात परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक नोटिफिकेशन अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट काढतं किंवा जिल्हाधिकारी काढतात, ते पाहिलं. आणि त्याच्यानंतर जी काही प्रक्रिया होते ती आपण तपासली, त्याची चर्चा केलेली आहे. आता 10 पर्यंत जी पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर कलम 11 प्रमाणे एक प्राथमिक नोटिफिकेशन किंवा प्राथमिक अधिसूचना काढली जाते, ज्याच्यामध्ये SIAचा अहवाल, ज्याच्यामध्ये सार्वजनिक प्रयोजन काय आहे आणि किती क्षेत्र यासाठी भूसंपादित करण्यात येणार आहे, या बाबी दिल्या जातात. आणि हा प्राथमिक, ज्याला इंटेन्शन म्हणतो, इंटेन्शन ऑफ ॲक्विजिशन, याचं जे प्राथमिक नोटिफिकेशन आहे, प्राथमिक अधिसूचना आहे, ती कलम 11 प्रमाणे काढली जाते. कलम 11 प्रमाणे ही काढल्यानंतर सार्वजनिक प्राधिकरण किंवा जे काही ॲक्वायरिंग बॉडी आहे, ॲक्वायरिंग ऑफिसर आहेत आणि ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे समुचित सरकार किंवा जिल्हाधिकाऱ्यांचे जे अधिकारी आहेत, त्यांना जमिनीमध्ये प्रवेश करण्याचा, जमिनीत जर काही घरं असतील, जमिनीत काही इमारती असतील, त्याच्यामध्ये प्रवेश करण्याचा, त्याचा सर्वेक्षण करण्याचा, त्याचे मापं घेण्याचा, मातीचे नमुने घेण्याचा आणि सर्वे कॅरी आऊट करण्याचा पूर्णपणे अधिकार मिळतो. जर असे सर्वे करत असताना काही डॅमेजेस झाले किंवा काही नुकसान झालं, उभं पीक आहे आणि सर्वेक्षणामध्ये लोक फिरले आणि त्यामुळे काही पिकाचा भाग खराब झाला किंवा कुठे इमारतीला तडा गेला किंवा काही नुकसान जर झालं, तर ते लगेच त्याच ठिकाणी त्याचं मूल्यांकन करून त्याचं जी काही भरपाई आहे ती इमिजिएटली सर्वेक्षणाच्या प्रक्रियेमध्येच अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना द्यायला लागते किंवा कलेक्टरांचे जे कोणते अधिकारी त्या ठिकाणी काम करत असतील त्यांना द्यायला लागते. हे जे नोटिफिकेशन आहे कलम 11 प्रमाणे, ज्याला आपण भूसंपादनाचं उद्देश किंवा जे काही इंटेन्शन आहे, हेतू जाहीर करणारं जे नोटिफिकेशन आहे, हे पूर्वीच्या कायद्यामध्ये कलम 4 प्रमाणे काढलं जात होतं. हे जर SIAच्या रिपोर्टपासून 1 वर्षाच्या आत झालं नाही, तर तो जो SIAचा रिपोर्ट आहे किंवा SIAचा जो काही स्टडी केलेला आहे तो लॅप्स होतो आणि मग पुन्हा एकदा SIA करून मग असं काढावं लागतं. पण जर का SIAच्या तारखेपासून 12 महिन्याच्या आत असं नोटिफिकेशन काढलं, तर त्याप्रमाणे पुढे भूसंपादन होऊ शकतं. हा कलम 14 आपण पाहिला, लॅप्स ऑफ सोशल असेसमेंट रिपोर्ट. जेव्हा आपण प्रिलिमिनरी नोटिफिकेशन काढतो, पूर्वीच्या कायद्यामध्ये कलम 4 प्रमाणे ते काढलं जात होतं आणि कलम 5 प्रमाणे त्याच्या नोटिसा गेल्यानंतर त्यातले जे बाधित व्यक्ती आहेत, त्या बाधित व्यक्तींचं म्हणणं ऐकलं जात होतं. पण ते कशाच्या संदर्भात? एकतर सार्वजनिक हेतू आहेत, त्याला काही आक्षेप आहे का? जमीन जी भूसंपादन केली जाते ती सुटेबल आहे की नाही, किंवा पर्यायी जमीन कुठे उपलब्ध आहे आणि पर्यायी आणखी शॉर्टेस्ट रूट आहे, असं काही आहे का? आणि SIAच्या संदर्भात जे रिपोर्ट पब्लिश केला त्याच्या संदर्भातल्या काही बाबी, या 3 मुद्द्यांच्या संदर्भात जर काही ऑब्जेक्शन असतील, तर ते कलम 15 प्रमाणे जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांचे जे काही अधिकारी भूसंपादनासाठी काम करत असतील, ते हे हिअरिंग्स म्हणजे हे ऑब्जेक्शन्सचं हिअरिंग करतात, हरकती ऐकतात, त्याचे सुनावणी देतात, त्यांना पुरावे दाखल करायला सांगतात आणि त्याच्या आधारावरती एक रिपोर्ट तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जातो. हे सुरू करतानाच कलम 16 प्रमाणे रिहॅबिलिटेशन आणि रिसेटलमेंटची स्कीम तयार करण्याचं काम ॲडमिनिस्ट्रेटर करतात. जेव्हा कलम 11ची अधिसूचना काढली जाते त्याच वेळेस
ॲडमिनिस्ट्रेटर कोण आहे, रिसेटलमेंटचा ॲडमिनिस्ट्रेटर कोण आहे, म्हणजे पुनर्वसन करण्यासाठी प्रशासक म्हणून कुणाची नेमणूक झाली आहे हे देखील जाहीर करावं लागतं. आणि कलम 16 प्रमाणे मग अत्यंत तपशीलवारप्रमाणे किती घरं जातात, त्यामध्ये किती व्यक्ती आहेत, त्यांची वय काय आहे, त्यांचा शिक्षणाचा दर्जा काय आहे, आणखी सार्वजनिक इमारती किती जातात, सार्वजनिक जमिनीखालच्या सुविधा किती जातात, जमिनीवरच्या सुविधा किती जातात, काही मंदिरं जातात का, काही शाळा जातात का, काही सार्वजनिक इमारती जातात का, किती लोकांचा रोजगार जातो, किती लोकांचे शॉप्स जातात, या सगळ्या अत्यंत तपशीलवार, अत्यंत बारकाईनं याचं सर्वेक्षण केलं जातं. शिवाय हे जे काम आहे हे 2 महिन्याच्या आत त्यांना करायला लागतं. हे जे काम आहे 3 महिन्याच्या आत, म्हणजे हे जे प्रिपरेशन ऑफ रिहॅबिलिटेशन सेटलमेंट स्कीम आहे, हे काम ॲडमिनिस्ट्रेटरला 3 महिन्याच्या आत करावं लागतं. आणि 11ची नोटिफिकेशन पब्लिश झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत त्या भागात जे काही रेकॉर्ड ऑफ राईट्स आहेत, म्हणजे जमिनीचे सातबारा असतील किंवा प्रॉपर्टी कार्ड्स असतील, ते तपासले पाहिजेत, त्याच्या नोंदी अद्ययावत केल्या पाहिजेत, जे मयत झाले त्यांची नोंद त्याच्यात आल्या पाहिजेत. कुळ आहेत, पण ज्या कुळांची किंमत ठरली असेल आणि त्यांनी विकत घेतलं असेल त्याचा प्रश्न नाही, पण ज्या कुळांच्या किमती ठरलेल्या नाही आहेत असे जर कुळ असतील तर त्यांच्यामध्ये जे काही कॉम्पेन्सेशन आहे, ज्याला आपण भरपाईची रक्कम म्हणतो, नुकसान भरपाईची रक्कम, त्याची जी काही वाटप होतं ते 60% कुळाला आणि 40% मालकाला अशा पद्धतीने होतं. याच्यासाठी रेकॉर्ड ऑफ राईट अपडेशनचं जे मोठं काम आहे, नोंदी मंजूर केल्या, वारसाच्या नोंदी राहिल्या असतील, वाटपाच्या नोंदी राहिल्या असतील, पोठिशाच्या नोंदी राहिल्या असतील, यापूर्वी झालेल्या ॲक्विजिशनच्या नोंदी राहिलेल्या असतील, या सर्व अपडेशनचं काम कलम 11च्या प्रारंभिक अधिसूचनेपासून 2 महिन्याच्या आत आणि ह्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत रिसेटलमेंटचा जो काही प्लॅन आहे अत्यंत डिटेलमध्ये, मग असा प्लॅन तयार केल्यानंतर तो रिव्ह्यूसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला पाहिजे. जिल्हाधिकारी म्हणजे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, ते तपासतात. त्यांनी तो अप्रूव्ह केला की मग तो कमिशनर, विभागीय आयुक्त जे आहेत, ज्याला आपण रिहॅबिलिटेशन कमिशनर असं सुद्धा म्हणतात, त्या रिहॅबिलिटेशन कमिशनरकडे पाठवला जातो आणि त्यांनी एकदा मान्य केला की तो मग सर्वत्र पब्लिश केला जातो. मग त्याचा जो गोषवारा आहे, तो गोषवारा सर्व ग्रामपंचायतींवरती, बाधित क्षेत्रामध्ये, पुनर्वसन करणाऱ्या क्षेत्रामध्ये, वृत्तपत्रांमधून, वेबसाईटवर ठेवणं, त्यांच्या कमिशनरांच्या वेबसाईटवरती, नंतर ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती सर्वत्र पब्लिश करणं, हे कलम 19 प्रमाणे केलं जातं. पहा, 16 प्रमाणे आपण रिहॅबिलिटेशनचं स्कीम प्रिपेअर केली जाते, ती अत्यंत तपशीलवार असते, त्याचा रिव्ह्यू जिल्हाधिकाऱ्याकडून केला जातो, त्याच्यानंतर कमिशनर, विभागीय आयुक्त त्याला अप्रुव्हल देतात तपासणी केल्यानंतर, आणि ही तपासणी करत असताना, अप्रुव्हल देत असताना ते एक रिहॅबिलिटेशन कमिटीसुद्धा असते, रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट कमिटी, त्या कमिटीचा पण सल्ला घेतात, त्यांच्याबरोबर ते काम करतात. अशी कमिटी नेमण्याची देखील तरतूद या कायद्यामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर त्याचं पब्लिक डिक्लरेशन केलं जातं, याची समरी, रिपोर्ट तर फार मोठा असणार आहे पण त्याची एक समरी काढून लोकांसाठी खुली केली जाते. मग कलम 11 प्रमाणे हे जे नोटिफिकेशन काढलं, त्याच्यानंतर ही जी पब्लिक रिहॅबिलिटेशन आणि रिसेटलमेंटची स्कीम तयार केली, ती की जिल्हाधिकाऱ्यांनी तपासली, विभागीय आयुक्तांनी त्याला मान्यता दिली, त्याची समरी सर्वत्र प्रसिद्ध केली. हे झाल्यानंतर कलम 12 प्रमाणे जे काही प्रिलिमिनरी सर्व्हेचं काम झालेलं आहे ते जर पूर्ण झालं नसेल तर आणखी कलम 20 मध्ये त्याला तरतूद आहे की ती तपशीलवारमध्ये करण्यासाठीची तरतूद आहे. पण दरम्यान एकदा का रिहॅबिलिटेशनची आयुक्तांनी मान्य केलेली स्कीम पब्लिश झाली की त्यानंतर कलम 19 प्रमाणे आणखी एक नोटिफिकेशन काढलं जातं आणि त्या नोटिफिकेशनला म्हणतो आपण डिक्लरेशन ऑफ समरी ऑफ रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट प्लॅन. हे सगळं दिलं जातं. हे पाहत असताना, हे नोटिफिकेशन काढत असताना काय काय काळजी घेतली पाहिजे, त्यामध्ये 15 प्रमाणे जे काही ॲक्सेप आलेले आहेत, म्हणजे 11 प्रमाणे जे प्रारंभिक सूचना आहे ते लोकांना माहीत झालं, त्याच्यानंतर त्यांनी ॲक्सेप घेतले, त्या ॲक्सेपांवर हिअरिंग घेतलं, त्यानंतर रिहॅबिलिटेशन स्कीम तयार केली, नंतर ती कलेक्टरांनी तपासली, आयुक्तांनी तपासली, आणि हे सर्व पाहिल्यानंतर त्याच्या आधारावरती आता पब्लिकेशन ऑफ डिक्लरेशन अँड समरी ऑफ रिहॅबिलिटेशन प्लॅन ह्या 2 ठिकाणी, एक तर भूसंपादन करण्यासाठी या जमिनीमध्ये आता पुरेशी आवश्यकता आहे या जमिनीची, याची खात्री पटलेली आहे आणि या जमिनी याद्वारे भूसंपादित करण्यात येत आहेत, असं कलम 19 प्रमाणे एक नोटिफिकेशन काढलं जातं. याच्याबरोबर रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट स्कीमची जी काही समरी आहे ती पण जोडली जाते. आणि ही एकदा जोडलं आणि हे याची नोटीस प्रत्येक इंडिव्हिज्युअल जो कोणी अफेक्टेड पर्सन असेल त्या प्रत्येक अफेक्टेड पर्सनला याची नोटीस पाठवली जाते. त्यानंतर
त्यांचे जाब सगळ्या इंटरेस्टेड पर्सनचे जाब जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या वतीनं जे काम करणारे उपजिल्हाधिकारी असतील भूसंपादनाचं काम त्यांच्यामार्फत ती केली जाते. आणि हे एकदा झालं की जवळपास भूसंपादनाचं म्हणजे वेस्ट, ती जमीन सरकारमध्ये वेस्ट होते किंवा त्या अक्वायरिंग बॉडीमध्ये किंवा रिक्वायरिंग बॉडीमध्ये वेस्ट होते आणि कलेक्टर याच्यानंतर इन्क्वायरी सुरू करतात. ती ॲक्विजिशन ऑफ म्हणजे अवॉर्ड जे तयार केलं जातं त्या अवॉर्डची चौकशी केली जाते. तेव्हा 11 पासून तर 23 पर्यंतचे जे कलम आहेत हे चॅप्टर 4 मधला पोर्शन आहे आपण जो पाहिला, ज्याला आपण प्रिलिमिनरी प्रारंभिक नोटिफिकेशन आहे, त्यानंतर सर्वेक्षण आहे. सर्वेक्षण करताना देखील जेव्हा त्याच्या जमिनी जायच्या त्याच्या अब्सेन्समध्ये काहीही करता येत नाही. जे काही तपासायचं असेल, जे काही करायचं असेल, तुम्हाला मातीचा नमुना घ्यायचा असेल, तुम्हाला पाणी पाहायचं म्हणजे कोणत्या लेवलला पाणी पाहायचं असेल, कुठल्या लेवलला जमिनीमध्ये कुठे दगड आहे, कुठे खडक आहे, कुठे मुरुम आहे, हे तपासायचं असेल किंवा मोजमापं घ्यायचे असतील, हे सर्व जो कोणी मालक असेल किंवा जमिनीचा धारक असेल त्या भोगवटादाराच्या उपस्थितीमध्ये केलं पाहिजे. त्याला उपस्थित राहण्यासाठी किमान 60 दिवसाची 60 दिवसाची नोटीस दिली पाहिजे. आणि त्याच्या एखाद्याचं तिथं इमारत असेल किंवा कोर्टयार्ड असेल किंवा बगीचा असेल किंवा कंपाऊंडेड पॉर्शन असेल तर त्याच्यात जर प्रवेश करायचा असेल तर किमान 7 दिवसाचे 7 डेज नोटीस त्यांना दिली पाहिजे. आणि हे करत असताना काही डॅमेजेस झाले तर जागेवर त्याचं नुकसान भरपाई दिली पाहिजे. ह्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तेव्हा कलम 11 पासून तर कलम 13 पर्यंत 2 नोटिफिकेशन आपण पाहिले, एक डिक्लरेशन आपण पाहिलं, त्याच्यामध्ये एक रिसेटलमेंटची स्कीम तयार करणं हा जो भाग आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि हे करत असताना जी कलम 11ची नोटिफिकेशन आहे ही सर्वत्र पब्लिश केली पाहिजे. कलम 19ची नोटिफिकेशन आहे ही सर्वत्र पब्लिश केली पाहिजे. आणि रिहॅबिलिटेशनची जी समरी आहे ती देखील सर्वत्र पब्लिश केली पाहिजे. सर्वत्र म्हणजे काय, 2 सर्वात जास्त खप असणारे जे कोणते न्यूजपेपर असतील त्या भागातले, वेबसाईट, ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंटची वेबसाईट, सर्व ग्रामपंचायती, अफेक्टेड एरियामधील ग्रामपंचायती आणि अफेक्टेड एरियामधील ठळक ठिकाणं, नंतर वसनाचा जो क्षेत्र आहे त्या क्षेत्राचा जो काही एरिया असेल तो, जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय, आयुक्तांचं कार्यालय, तहसीलदारांचं कार्यालय, प्रांत अधिकाऱ्यांचं कार्यालय, भूसंपादन अधिकाऱ्याचं कार्यालय, सर्वत्र जितक्या जास्तीत जास्त पद्धतीने. शिवाय ही जी रिहॅबिलिटेशन स्कीमची किंवा रिसेटलमेंट स्कीम आहे त्याची जी काही एकूण रिपोर्ट आहे त्या रिपोर्टची कॉपी RTI मध्ये जर कोणी मागितलं तर ती ताबडतोब दिली पाहिजे, असं देखील कायद्यात अत्यंत स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. तेव्हा 11, 12, 13 आपण 23 पर्यंतची जी कलमं आहेत ही पाहिली आहेत. आणि या कलमांमध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की या पद्धतीने जर केलं तर मग अडचण येणार नाही आणि लोकांना जास्तीत जास्त माहिती पाहिजे. आपण 11च्या प्रमाणे जेव्हा अधिसूचना काढल्यानंतर अद्ययावत करतो रेकॉर्ड, ज्याला आपण अभिलेख अद्ययावत करणे म्हणतो, त्यात मृत व्यक्तीच्या नोंदी वगळणे, मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांच्या नोंदी करणे, जमिनीचे हक्क संपादन केलेले लोक जे असतात त्यांच्या नोंदणीकृत व्यवहार घडून आणणे, म्हणजे त्याची नोंदणी करणे, जमिनीच्या भूमी अभिलेखामध्ये गहाणाच्या सर्व नोंदी घेणे, ज्याला आपण अदर राईट्स कॉलममध्ये ज्या काही गोष्टी असतात, नंतर कर्ज परतफेडीच्या नोंदी घेणे, कुळवहिटे बाबतीत असेल तर त्याच्या नोंदी पूर्ण करणे, सर्व प्रचलित कायद्याच्या वन कायद्यासह सर्व नोंदी अद्ययावत करणे, नंतर शासकीय जमिनीच्या बाबतीत आवश्यक त्या नोंदी घेणे, भूमापन क्रमांकाचे उपविभाग जे झाले आहेत, विशेषतः इथे प्रॉब्लेम येतो, पोटीचे जिथे होतात तिथे भूसंपादनाच्या फार अडचणी येतात आणि विशेषतः त्यांचे जे काही नुकसान भरपाई आहे ती देताना अडचणी येतात. नंतर अद्ययावत जमीन महसुलाच्या नोंदणी करणे, शिवाय अनुसूचित जमातीचे जे काही व्यक्ती असतील तर त्यांच्या संदर्भातल्या आवश्यक नोंदी घेणे, नंतर त्याच्यात अनेकांचे रस्ते असतात, अनेकांचे पाण्याचे पाट असतात, तेव्हा बाधित जमिनीमध्ये जे सुविधाधिकार असतात ज्याला आपण इजमेंट म्हणतो त्याच्या देखील नोंदी अद्ययावत करणे, जमिनीवर झाडं किती आहेत, विहिरी किती आहेत, स्ट्रक्चर्स किती आहेत, अशा पद्धतीच्या ज्या काही नोंद हे आहेत ते आपण पाहिलं पाहिजे आणि त्याच्या देखील नोंदी घेतली पाहिजे. त्याचं कारण त्याच्यावरती त्याचं व्हॅल्युएशन अवलंबून आहे. जमिनीच्या अकृषिक वापरासंदर्भात आवश्यक त्या नोंदी घेतल्या पाहिजेत. अकृषिक वापर असेल तर अकृषिक किती आहे आणि कृषिक किती आहे ते पाहिलं पाहिजे. जमिनीमध्ये कोण राहतं त्याच्या नोंदी घेतल्या पाहिजेत. या जमिनीत कोणी शेअर क्रॉपर ज्याला आपण बटाईदार म्हणतो ते आहेत काय त्याची नोंदी घेतली पाहिजेत. उभ्या किंवा पेरणी केलेल्या पिकांच्या संदर्भातील कोणती पिकं उभी आहेत ते पाहिलं पाहिजे. भूमी संपादन आणि पुनर्वसनाच्या बाबतीत कधी काय होतं की मोसंबीचं पीक आहे, कधी नारळाचं असतं, कधी केळीचं असतं, कधी मिरच्या असतात, हे असं जे काही आहे ते पाहिलं पाहिजे. भूमी संपादन आणि पुनर्वसन व पुनर्स्थापना संदर्भातील कोणत्याही नोंदी घेणे की ज्याच्यामुळे कधीही पुन्हा त्याच्या मूल्यांकनाच्या संदर्भातल्या अडचणी येणार नाहीत आणि ताबा घेण्याच्या प्रक्रियेमध्ये नंतर अडचणी येणार नाहीत. त्याचं कारण आहे की एकदा का ही मोजणी केली, या मोजणीसाठी
नेहमीची जी पद्धती आहे त्या मोजणीच्या पद्धतीचा वापर केला जातो. इलेक्ट्रॉनिक साधनं वापरली जातात. उपग्रहाच्या मार्फत किंवा ड्रोनच्या मार्फत अशी मोजणी केली जाऊ शकते. कुळाच्या जमिनी असतील तर त्यांचं जे काही प्रमाण आहे, म्हणजे कुळ आहे पण त्याची किंमत ठरलेली नाही, त्यामुळे कुळ मालक झालेला नाहीये. जमीन मालक पण आहे आणि कुळ पण आहे. प्रत्यक्षात ताबा कुळाचा आहे. अशा वेळेस 60% जी काही कॉम्पेन्सेशनची किंवा नुकसान भरपाईची रक्कम मिळते आहे कुळाला मिळेल आणि 40% रक्कम ही मालकाला मिळेल. अशा पद्धतीची ती पद्धत या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. प्रिलिमिनरी नोटिफिकेशन या बाबी आपण पाहिल्यात. डॅमेजेस कसे द्यायचे हे आपण पाहिलं. लॅप्स सोशल इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्टपासून 1 वर्षाच्या आत जर कलम 11ची नोटिफिकेशन काढले नाही तर ते लॅप्स होतं हेही आपण पाहिलं. हिअरिंग्ज आणि ऑब्जेक्शन्स पाहिले. प्रिपरेशन ऑफ रिहॅबिलिटेशन स्कीम आणि ॲडमिनिस्ट्रेटरनी करायची जी कामं आहेत ते पाहिलं. कलम 11ची जी नोटिफिकेशन आहे ती एकदा पब्लिश झालं की त्याची जी पब्लिकेशनची शेवटची तारीख असते ग्रामपंचायतीवरती पब्लिश केल्यानंतरची ती तारीख ही प्रमाण तारीख मानली जाते. त्या तारखेपासून व्हॅल्युएशनच्या त्या तारखेला आपण व्हॅल्युएशनसाठी संदर्भ दिनांक म्हणतो आणि याच्यानंतर केलेल्या ज्या काही सुधारणा असतील, इम्प्रूव्हमेंट्स असतील, खरेदी विक्रीला त्यामुळे बंधनं येतात. याची नोंद एकदा का सातबारात झाली की याच्यानंतर खरेदी विक्रीवरती बंधनं येतात, निर्बंध येतात. शिवाय त्याच्यानंतरच्या सुधारणांची किंमत देखील दिली जात नाही. तेव्हा हे जे काही मेजरमेंट आहे ज्याला आपण जॉईंट मेजरमेंट म्हणतो ते कलम 12 आणि कलम 20 प्रमाणे जे करतात ते अत्यंत काळजीपूर्वक केलं पाहिजे. त्यानंतर जे काही प्रशासकाने जे करायचं आहे विशेषतः ज्याला आपण रिहॅबिलिटेशन किंवा रिसेटलमेंटची स्कीम म्हणतो ती फार महत्त्वाची आहे. तेव्हा विस्थापित होणारी जी कुटुंब आहेत त्यांची यादी झाली पाहिजे. पायाभूत सुविधा कोणत्या आहेत त्या बाधित क्षेत्रामध्ये, धारण जमिनी कोणत्या आहेत, येणे जमिनी कोणत्या आहेत, इमारती कोणत्या आहेत, सार्वजनिक इमारती कोणत्या आहेत, खाजगी इमारती कोणत्या आहेत, त्यातली पक्की घरं किती आहेत, कच्ची घरं किती आहेत, व्यावसायिक किती आहेत, भूमिहीन किती आहेत, अनुसूचित जमातीचे लोक किती आहेत, भूमिहीन शेतमजूर किती आहेत, याच्यामुळे रोजगार बुडेल असे लोक किती आहेत आणि एम्प्लॉयबल युवक किती आहेत. ह्या सगळ्या गोष्टी याच्या संदर्भात येणाऱ्या लोकांच्या हरकती ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिल्या पाहिजेत आणि मग त्यांनी स्वतःची योजना तयार करून ते जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी ती एकदा पाहिली की जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केल्यानंतर ती प्रसिद्धही केली पाहिजे, आयुक्तांकडे पाठवली पाहिजे. आयुक्तांनी एकदा त्याला मान्यता दिली की ती पुन्हा पब्लिश केली पाहिजे आणि रिसेटलमेंट जिल्हाधिकारी जे काम करतात ते जिल्हाधिकारी काम करत असताना त्यांच्याबरोबर ज्या रिहॅबिलिटेशन आणि रिसेटलमेंट कमिटी आहे त्यांचा देखील सल्ला घेतला पाहिजे. कलम 45 प्रमाणे त्याची नोंदणी केली जाते आणि असं केल्यानंतर आपण शेवटचं नोटिफिकेशन काढतो त्याला आपण पब्लिकेशन ऑफ डिक्लरेशन असं म्हणतो, जे कलम 11 नंतरचं अंतिम नोटिफिकेशन असतं आणि याच्याप्रमाणे नोटिफिकेशन झालं हे कलम 11 पासून 1 वर्षाच्या आत झालं पाहिजे. 1 वर्षानंतर काही अपरिहार्य कारणास्तव आवश्यकता वाटली तर अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट त्याला एक्सटेन्शन देऊ शकतं, पण त्यासाठी जी काही कारणं आहेत ते लिखित स्वरूपामध्ये स्पीकिंग ऑर्डरच्या पद्धतीने त्यांना ती लिहावी लागतात. अशा पद्धतीने आपण कलम 11 ते 23 पर्यंतचा जो भाग आहे प्रक्रियेचा त्याच्यामध्ये 2 नोटिफिकेशन आहेत, एक स्कीम आहे आणि ती व्यापक पद्धतीने पब्लिश करणं, अत्यंत ट्रान्सपरंट पद्धतीने ते ठेवणं, RTIमध्ये मागितलं तर देणं, या सर्व तरतुदी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तेव्हा हा कायदा पूर्वीच्या कायद्यापेक्षा वेगळा यासाठी आहे की हा जास्त प्रोसिजरल आहे, पण जास्त प्रोसिजरल असताना तो जास्त कन्सल्टेटिव्ह मोडमधून लोकांना पार्टिसिपेट करून लोकांना बरोबर घेऊन पुढे जाणारा कायदा आहे आणि त्यामुळं हा थोडासा वेगळा आहे. आणि म्हणूनच मी यापूर्वीही आपल्याला म्हटलं होतं की पूर्वी भूसंपादनं खूप लवकर होत होते कारण तिथे सक्ती, ज्याला इमिनंट डोमेनचं जे काही प्रेशर होतं त्या पद्धतीने ते काम होत होतं. आता मात्र लोकांच्या पेसप्रमाणे लोकांना सर्व गोष्टी दाखवत त्यांचं म्हणणं घेत सर्व गोष्टी पब्लिश करत करत पुढे जातो. त्यामुळं ह्याच्या 2 बाबी आपण पाहिल्या. पहिल्यांदा आपण पाहिला होता तो फक्त प्रास्ताविकाचा भाग, नंतर आपण ऑब्जेक्ट आणि SIA पाहिला, नंतर आपण व्याख्या पाहिल्या आणि आज आपण कलम 4च्या नोटिफिकेशन नंतर कलम 11चं नोटिफिकेशन, नंतर कलम 19चं नोटिफिकेशन आणि मधल्या काळामध्ये जे 18 प्रमाणे पाहिलं आपण ते पुनर्वसन आणि पुनर्वसाहतीची जी काही योजना तयार केली त्याचा जो कार्यक्रम आहे तो भाग आपण पाहिला. मला वाटतं हा भाग आपल्याला समजला असेल. जर आपल्याला तो आवडला असेल तर आपण नक्की लाईक करा. आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिचितांना, आपल्या असोसिएट्सना जरूर फॉरवर्ड करा, शेअर करा, पाठवा. त्यांनाही लाईक करायला सांगा. त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. यानंतर पुढच्या
व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचं सेक्शन, एकाच सेक्शनवर एक व्हिडिओ करणार आहोत आणि तो आहे कलम 24. हा कायदा आल्यापासून कलम 24ची चर्चा प्रचंड मोठ्या प्रमाणावर चालू आहे. म्हणजे हा कायदा ज्या तारखेला लागू झाला 1 जानेवारी 2014, त्या तारखेला जर जुन्या कायद्याप्रमाणे असणारे ॲक्विजिशन पेंडिंग असतील, 1, 2 त्याचा ताबा घेतला नसेल, अवॉर्ड झाला पण ताबा घेतला नसेल, 3 अवॉर्ड झाला पण ताबा घेतला पण पेमेंट केलं नसेल, तर या 3 परिस्थितीमध्ये असणारे जे काही अवॉर्ड्स आहेत त्याला मात्र ते लॅप्स झाले आहेत म्हणून नव्यानं सुरू करायचे आणि की किंमत देताना या कायद्यातल्या कलम 26 ते 30 प्रमाणे जे काही म्हणजे एन्हान्स्ड व्हॅल्युएशन आहे ते एन्हान्स्ड व्हॅल्युएशन द्यायचं. याच्या बाबतीत पुण्यात एक अत्यंत लँडमार्क केस झाली होती. पुण्याच्या महापालिकेची केस सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि त्यानंतर पूर्ण देशभर अजूनही वाद चालू आहेत आणि खूप दिवस त्याच्यावरती लिटिगेशन चालेल अशी परिस्थिती आहे. तेव्हा 24 आणि त्याच्या संदर्भातल्या तरतुदी, त्याच्या संदर्भातला कायदा, त्याच्या संदर्भातले जे न्यायनिर्णय आहेत यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या शुक्रवारी आपण चर्चा करणार आहोत. तेव्हा इथे मी थांबतो. धन्यवाद.